विद्यार्थ्यांनो, मुंबईला जहांगीर होरामसजी हे एक नामांकित वकील होते. ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले होते आणि ते टाटा समूहाचे लीगल ॲडवायझर सुद्धा होते. त्यांचा विवाह हा पानी मेहराबेन दिनशाह यांच्यासोबत झाला. मोठ्या उद्योगपती घरातून त्या आल्या होत्या. त्यांचे व्यक्तिमत्व प्रसिद्ध होते आणि त्या अतिशय सुंदर, दक्ष व सुसंस्कृत महिला होत्या. यांचा विवाह जहांगीरशी झाला व या दाम्पत्यास 30 ऑक्टोबर 1909 मुलगा झाला व त्या मुलाचे नाव त्यांनी ठेवले होमी. होमी हा 2-3 वर्षापर्यंत सर्व सुरळीत होते, परंतु नंतर मात्र होमीला अतिशय झोप कमी होती आणि ह्याची चिंता त्याच्या आईवडिलांना होती. म्हणूनच त्यांच्या आईवडिलांनी त्यांना लंडनच्या एका तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेले व त्याची तपासणी केली. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की झोप न लागण्याचे कारण म्हणजे सक्रिय मेंदू आणि त्यामुळे हा बाळ स्वस्थ आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी एवढंच नव्हे तर हा बाळ अतिशय तल्लख, हुशार व प्रसिद्ध व्यक्तिमत्व बनेल हे सुद्धा त्याच्या तपासणीमध्ये त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे आईवडील अगदी निश्चिंत झाले. त्यांना अतिशय आनंद झाला व ते भारतामध्ये परत आले. डॉक्टर होमी यांचा परिवार बौद्धिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या अतिशय प्रबल होता. त्यांच्या चालीरीती, त्यांची जीवनशैली ही उच्च स्तरीय होती आणि म्हणूनच त्यांनी या हुशार बाळाला मुंबईच्या कॅथेड्रल स्कूलमध्ये त्याचे नाव घातले आणि तिथे सर्व इंग्रज शिक्षक होते. विद्यार्थीसुद्धा इंग्रजच होते आणि छोटेसे लंडन किंवा इंग्लंड असे तिथले वातावरण होते आणि तिथे होमी शालेय शिक्षण घेत होते आणि त्या शाळेतही होमी हा अतिशय हुशार. तिथे होमी अभ्यासातच नव्हे तर म्युझिक, पोयम आणि ड्रॉइंगमध्ये हुशार होता व त्यासाठी त्यांना खूप पुरस्कारसुद्धा मिळाले आणि आजही त्यांचे ड्रॉइंग केलेले चित्र आर्ट गॅलरी लंडनला लावलेले आहे. नंतर पुढील शिक्षण त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजला घेतले व इंजिनिअरिंग करण्यासाठी लंडनला ते रवाना झाले. इंजिनिअरिंग करण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांना फिजिक्स हा विषय अतिशय आवडत होता व त्यासाठी त्यांना फिजिक्समध्ये अध्ययन करायचे होते, परंतु वडिलांच्या इच्छेपुढे त्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. परंतु वडिलांसमोर त्यांनी एक अट ठेवली की इंजिनिअरिंगमध्ये प्रथम आल्यास मला 2 वर्ष फिजिक्सच्या अध्ययनासाठी मी लंडनलाच राहील. तर त्यांच्या वडिलांनी परत त्यांच्यासमोर एक अट ठेवली की इंजिनिअरिंगमध्ये जर तू पहिला आलास तर तुला 2 वर्ष मी जास्तीचे बक्षीस म्हणून लंडनलाच ठेवणार. तर त्यांनी ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. पुढे जाऊन ते इंजिनिअरिंगला पहिले आले व फिजिक्सच्या अध्ययनासाठी त्यांना 2 वर्ष हे बक्षीस रूपामध्ये मिळाले व त्या 2 वर्षामध्ये त्यांनी गणित व फिजिक्स या 2 विषयाचे अध्ययन सुरू ठेवले. पुढे हळूहळू त्यांची रुची थेरॉटिकल फिजिक्समध्ये वाढायला लागली व त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा केव्हेंडिश प्रयोगशाळेमध्ये जायला लागला व तेव्हाच 1932 मध्ये त्यांना 2 स्कॉलरशिप मिळाल्या, आयझॅक न्यूटन स्कॉलरशिप आणि रॉस स्कॉलरशिप. पुढे त्यांनी कॉस्मिक रे या विषयामध्ये अध्ययन सुरू केले व 1933 मध्येच त्यांनी कॉस्मिक रे या विषयावर पहिला रिसर्च पेपर पब्लिश केला. तिथे त्यांची ओळख चांगल्या लोकांशी झाली. जॉन डग्लस, कोक्रॉफ्ट, गिल्बर्ट न्यूटन लेविस यांच्याशी त्यांची ओळख झाली व ज्यांनी पुढे त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली. हळूहळू त्यांचे अध्ययन हे गाढ होत गेले आणि ते नवीन वैज्ञानिक म्हणून उदयास आले. 1939 मध्ये युरोपमध्ये महायुद्ध भडकले
व त्या काळामध्ये होमी हे मुंबईला आले आणि याच काळामध्ये सी.व्ही. रमण यांनी सायन्स सेंटर बँगलोरला उभारले होते आणि या सायन्स सेंटरमध्ये त्यांना फॅकल्टी मेंबर हे पद देण्यास इच्छुक होते आणि ते ॲक्सेप्ट केले डॉक्टर होमी भाभा यांनी आणि त्यांच्या आगमनाने अतिशय आनंद सी.व्ही. रमण यांना झाला आणि त्यांना साथ दिली डॉक्टर विक्रम साराभाई यांनी आणि म्हणून सी.व्ही. रमण यांचा आनंद उत्साह द्विगुणित झाला कारण त्यांना फार मोठे सायंटिस्ट मदतीला आले होते आणि आपल्या भारताचे उज्ज्वल भविष्य त्यांना दिसत होते आणि म्हणून ते अतिशय उत्साही झाले होते. पुढे डॉक्टर भाभा यांना रॉयलची फेलोशिप मिळाली आणि पुढे ते बँगलोरलाच प्रोफेसर म्हणून रुजू झाले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना 1945 मध्ये झाली व यासाठी डॉक्टर होमी भाभा यांनी त्यांना योग्य असे मार्गदर्शन लाभले व TIFR याची स्थापना झाली. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्व वैज्ञानिकांची बैठक बोलावली व 1948 मध्ये भारतीय परमाणु ऊर्जा आयोगाची स्थापना झाली व त्या आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आले डॉक्टर होमी भाभा यांना. डॉक्टर होमी भाभा हे एक प्रतिभाशाली बुद्धिमान संशोधकच नव्हते तर एक उत्तम प्रशासक सुद्धा होते आणि म्हणून त्यांनी मुंबईलाच 1954 मध्ये बार्कची स्थापना केली. ट्रॉम्बेला भाभा परमाणु अनुसंधान केंद्र याची उभारणी केली. त्यांचे सूत्र स्वतःच्या हाती घेतले व अशा रीतीनं ते फादर ऑफ ॲटॉमिक एनर्जी ठरले. ते आजीवन अविवाहित राहिले आणि उर्वरित वेळेत ते पेंटिंग करायचे. त्यांना माहिती होते की येणाऱ्या काळामध्ये जगाला शांतीची गरज पडणार आहे. त्या रीतीने त्यांनी भारताला ॲटॉमिक एनर्जीमध्ये संपन्न बनवले. आज भारतामध्ये 7 ॲटॉमिक एनर्जीचे प्लॅंट आहे आणि अजूनही त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर एनर्जी निर्माण होत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यानिमित्त ते बरेचदा जिनिव्हा येथे जात असत आणि जेव्हा त्यांचं विमान हे आल्प्स पर्वताच्या रांगेमधून जात असे तेव्हा त्याचे अप्रतिम सौंदर्याचे ते प्रत्येक वेळेस वर्णन करीत असे. असेच ते एकदा 25 जानेवारी 1966ला संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यानिमित्त जिनिव्हा येथे जात होते आणि त्यावेळेसच त्यांचे विमान क्रॅश झाले आणि ते आल्प्स पर्वताच्या रांगेमध्ये समावले. केवळ 57 वर्षाच्या वयामध्ये ते आपल्याला सोडून गेले आणि मात्र त्यांचे कार्य हे आपल्याला अजूनही साथ देत आहे. असे त्यांचे कार्य होते. भारताला संपन्न बनवण्यामध्ये या महान वैज्ञानिकाचा मोठा वाटा आहे आणि आज आपण जे विज्ञान दिवस साजरा करतो आहे त्याचे थोडे तरी भागीदार ते आहे असं मला वाटते. तर अशा या महान आत्म्यास कोटी कोटी प्रणाम.